श्री स्वामी समर्थ महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री दत्तराज गुरवे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. करीतो कसबा गणपती सणमण, जोगेश्वरी मातेचे ध्यान. कुलमाता काली मातेस वंदन, खंडोबाराया धरितो तुझे चरण. माता पिता अति पुण्यवान, होतो सेवेसी तत्पर. करद्वय जोडोनी, आठव होताची पाझरती नयन. कोण लाड आता पुरवेल, अक्कांनांनी सत्कर्म केले जीवनी. दुःखितांसाठी सत्वर गेले धावनी, जनाधीर देऊनी झाले की हो समाधानी. श्री स्वामी समर्थ माऊलीची अगाध लीला, कशी सांगू तुम्हाला नवमजे मला. परिलिहिण्या प्रवृत्त करी की, लिहावे की न लिहावे, कैसे काय करावे, कुणासी आता पुसावे. मन झाले बैचैन, ऐशावस्थेत गिरीशाला धावत. रस्त्यांनी येता झाला दृष्टांत, सांगू लागला स्वामी प्रासादी. स्वामी वदती त्याला, सांगावा धाड प्रतापला. लिखोगे किताब तो मिल जाएगा जवाब. स्वामींनी दिला आशीर्वाद, पोथी असे भक्तांची प्रसाद. नित्य पठन पुण्यप्रद, वाचन करताची पळतील दैन्य दूर. दत्तावतारी नृसिंह स्वामींनी, कार्य केले भ्रमण करुणी. वाडी औदुंबर गाणगापुरी राहुनी, भक्तजन तारिले अगणित. गाणगापुराहुनी निजानंदी श्री गुरु निघाले, भक्तांसवे धावू लागले. समाधान त्यांचे केले, जड अंतःकरणी सर्व मठी परतले. श्री गुरु आश्वासित त्यावेळी, असेल दृढ भक्ती ज्या जवळी. दर्शन देईन वेळोवेळी, भक्त रक्षणार्थ. मूळचा मीही दत्तभक्त, श्री स्वामी समर्थ आले जीवनात. मन होते सत्तगदित, दत्तस्वामी असती एकची. श्री नृसिंह स्वामी गेले श्रीशैल्यासी, शुक्रवार माघ कृष्ण प्रतिपदेसी. बहुधान्य नाम संवत्सरासी, राहिले आनंदस्थानी. समाधी स्वामींची लागली, वारुळाने दिव्यमूर्ती झाकली. 300 वर्ष निघून गेली, आश्चर्य घडले की विश्वात. वणी लाकूड तोड्या आला, कुऱ्हाडीचा घाव बसला स्वामी माऊलीच्या मांडीला. व्रण कायमचा उमटला, स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. त्रिगुणरूपी मूर्ती अवतरली, देवादिकांनी लोटांगणे घातली. अनंत ब्रह्मांडाच्या स्वामीस, अजानुबाहू तेजोराशी स्वामी प्रकटले. नयन भक्तांचे दिपले, जनकल्याणार्थ महाराज निघाले. भारत भ्रमण करण्यास स्वामी काशी क्षेत्री आले. तेथून कालीमाता दर्शनास गेले. उत्तर देशी बहुत फिरले, भक्तजन तारणार्थ. स्वामी फिरले गंगातीरी, हरिद्वार बद्री केदारी. सुखी व्हावे जन ही तळमळ अंतरी, म्हणून भ्रमंती केली निशिदिनी. सन 1838 आले परब्रह्म स्वामी मंगळवेढ्यात. 12 वर्ष राहुनी झाले पुनीत. धन्य धन्य ते गाव, गावात होता बसप्पा तेली. स्वामी भक्ती त्याची भली, कळवळली गुरु माऊली. उद्धार केला बसप्पाचा, बसप्पाची गरिबी अत्यंत. अण्णाची अतिभ्रांत, भुकेने पत्नीही असे तळमळत. दारिद्र्य कोणा असू नये, निबिडवणी स्वामींचवे. बसप्पा धावे भरभर, परिसर्प दिसू लागले भयंकर. कापू लागला थरथर, आता स्वामीचे एक आधार. स्वामी वदती त्याला, घे यातील सर्पाला. कशासाठी तू भ्याला, पाठीशी मी असता. भयभीत बसप्पाने, वस्त्र घेतले करी. चटकन घातले सर्पावरी, धावता आला घरी. उभा ठाकला पत्नी समोरी, बसप्पाने घाबरून वस्त्र दिले फेकून. सुवर्ण काम पडली धाडकण, आश्चर्य झाले की स्वामी तेथून निघाले. पंढरपुरी आले, विठ्ठलास भेटले. सुंदर ते रूप, कालांतरे स्वामी आले फिरत. अक्कलकोटी खंडोबाच्या मंदिरात, बसप्पा असे समवेत. होती आश्विन शुद्ध ललिता पंचमी, साल होते 1856. अक्कलकोट झाले पावन, भक्तांना न्यावया उद्धरून. परब्रह्म अवतरले, स्वामींची अगाध लीला. वदती भक्त अक्कलकोटी जाऊ चला, दर्शन होताच दुःख दैन्य राहील कशाला.
अद्भुत सामर्थ्य समर्थांचरणी स्वामींची आजही येते प्रचिती. स्वामी प्रासादी गोगावले मठी दिली विभूती, महती त्याची वर्णुकिती. 49 मंगळवार पुणे स्थान से बर्वे, जुलै 1 सन 2001 आषाढ शुद्ध एकादशीला अद्भुत चमत्कार घडला. विभूती प्रवाह येऊ लागला. ऐसे कैसे घडले कळेना आम्हाला. स्वामी फोटोतून काचे बाहेर विभूती प्रवाह आला. सवपर्णाने प्रथम तो पाहिला. साक्षात्कार घडला प्रज्ञा श्रीधर्मजला. अक्कलकोटी जैसे घडले तैसे येथेही घडू लागले. चमत्कार तेची होत राहिले. फरक फक्त नावातच. गरिबांची मिळू लागले धन. विद्यार्थी पास होऊन जाऊ लागले आनंदून. कित्येक वर्षांनी भगिनींना झाले संतान. अशक्य ते शक्य करतात स्वामी. कोर्टाची कामे झाली कित्येकाची, घरे झाली स्वतःची. चिंता न उरली आजाराची. श्री स्वामी समर्थ कृपे कित्येक मुलामुलींचे विवाह झाले. स्वामी प्रासादी दर्शना येऊ लागले अन विवाह पटकन जमले. समर्थांची लीलाच न्यारी आहे. काळ धकाधकीचा परी श्री स्वामी समर्थ. जप करा 10 मिनिटांचा. तारक मंत्र अन स्तवन एकदा तरी वाचा. घ्या स्वामी अनुभव स्वतःचा. करा कुलदेवतास नमन, मन ठेवा सदैव पावन. करा भगवंताचे चिंतन, सदैव स्वामी राहती पाठीशी. स्वामींची येथील विभूती मात करते काळावरती. भक्तांजवळी विभूती असती, भय नसते कदापि. करा स्वामींचे स्मरण, स्वामी करती सर्व संकट हरण. चिंतेचे काय उरले कारण, समर्थ पाठीशी असता. स्वामी प्रासादी घेता दर्शन, मन होई अति प्रसन्न. शांत होती नयन, स्थिर होते चित्त. भक्त निघती घाईत, परी स्वामी नाही सोडत. नाही पाय निघत, खिळावून ठेवतीन तासन तास. रूप न्याहाळावे किती सुंदर, स्वामी दयार्द्रतेचा सागर. येतो नैनी भक्तिरसेचा पाझर, घालिती स्वामी कृपेची पाखर. जड अंतःकरणी भक्त निघती, हळुवार कुणी द्वार लाविती. भक्त पुन्हा जिन्यातून डोकावून बघती, क्षणात नयन डबडबती. मान उंचावून स्वामीही पाहती, हितगुज काही करती. भक्तास निरोप देती, भक्ती होतसे अद्वैत्याची. स्वामी प्राण सखा आमुचा वाटाड्या जन्मजन्मीचा. आनंद जसा कृष्ण गोप गोपिकांचा, नाते तैसेची अमुचे असे. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था, वाटे तुझीच गावी गाथा. ठेवितो चरणी माथा, कृपा असू द्यावी भक्तावरी. समर्थांनी दिले आशीर्वचन, होऊन अत्यंत प्रसन्न. भक्त करिताची स्मरण, तत्काळ धावून येईन मी. गोगावले मठी घ्यावे दर्शन, सारे या प्रतिदिना. आहे येथील महिमान, निदान गुरुवारी होऊ नये विस्मरण. कथा मागील राहिली, समर्थ स्वारी अक्कलकोटी आली. पुढे कथा कैसी वर्तली, सांगावी तत्काळ. होते सद्गदित मन, करावे कैसे लेखन. परी अगाध लीला गाईन, माऊलीची माझ्या. स्वामी चरण वंदून, करीतो लीलांचे कथन. मजण येतसे लेखन, परी स्वामींचे म्हणूनी. घ्या गोड मानूनी, ऐसी विनवणी भक्ता तुला. तू स्वामी भक्त भला, म्हणूनी नसे चिंता मला. स्वामीच उद्धारणार भक्ताला, स्वामी कृपा एकदा होता. मग काय उणे जगता. स्वामी आपुली माता, आहे विश्व माऊली. होता अहमद नामक यवण, स्वामींच वेळा समजुनी. रिकामी हुक्का देऊनी, गेला माऊलीची चेष्टा करण्या. स्वामींनी हुक्का घेतला, जाळा त्यातून निघाला. यवण तो घाबरला, येई शरण स्वामीस. अहमदास कळले, स्वामी 3 दिवस उपाशी राहिले. हृदय त्यांचे कळवळले, घेऊन गेला चोळप्पांच्या घरी. चोळप्पा थबकला, पाहुनी कोटी सूर्याच्या कारुण्याला. आनंदाने नाचू लागला, आजी स्वामी देवा आले घरी. स्वामींनी केले भोजन, चोळप्पाचे पाझरू लागले नयन. स्वामींचा आवडले सदन, राहू लागले चोळप्पाकडे. स्वामीस चोळप्पा स्नान घालीतसे, केशर चंदन भाली लावीतसे. आचमणे 2 देतसे, नित्य ऐसा क्रम असे. तनमन धन अर्पुण, वेळेस घरातील सामान विकून. करू लागला भक्तीचे सेवन,
चोळप्पाचे थोर म्हण, चोळप्पाचे घरी लागे दर्शनाची बारी. असंख्य होते सेवे करी, रात्री 12 वाजती. होते सेवे करी अगणित, परी नावे किती सांगावीत. असती सर्वच भक्ती मार्गात, धन्य धन्य ते शिष्य. चोळप्पा, बाळप्पा, भुजंगा, सुंदरबाई, ढोंडीबा, कानफाट्या, स्वामीसूत, शिवबाई, सर्वांचीच स्वामी आई. होते सारे सेवेसी तत्पर, महाराज होते चोळप्पाच्या मठात. गुंतले सारे स्वयंपाकात, लख्खा गेला बाजारात. गूळ आणण्यासाठी महाराज झाले रडवेले. लख्ख्या गूळ खाता माका नाही देता म्हणाले. कोकणी सर्व बाजाराकडे धावले. होते महाराज अंतर्ज्ञानी, स्वामी न मानी जाती. कुणाचेही घरी राहती, समान सर्वांस मानिती. होती भक्तीवर प्रीती, कधी राजाच्या घरी तर कधी रंकाच्या द्वारी. ऐसी लीला न्यारी, समर्थाची या दरबारी. होता श्रीधर तरुण, पोटदुखी झाली दारुण. अवस्था अति करुण, होई बेचैन रात्रंदिन. स्वामी अति कळवळले, औषध त्यास सांगितले. कडीलिंबाचा रस घे म्हणाले, गेली त्याची व्याधी. वार्ता कळली मालोजी राजाला, चोळप्पाच्या घरी योगी राजा आला. अगाध त्याची लीला, निघाला दर्शनाला. लवाजम्यासह राजे हत्तीवरून निघाले. स्वामी रायासमोर उभे ठाकले. स्वामी क्रोधित झाले, खाडकण दिली श्रीमुखात. स्वामी कडाडून वदले, तुझा बडेजाव येथे न चाले. ऐसे कित्येक राज्य आम्ही बनवले आणि कित्येक मोडले. त्याची गणती काही नसे, लीनता थोर गुण असे. तेथेची मी वसे, भोळी भक्ती मजा आवडे. सरदार होते तात्या भोसले नामक, स्वामींचे निष्ठावंत सेवक. यमदूत आला अचानक, काळ समोरी दिसू लागला. गेले सरदार घाबरून, स्वामींचे चरण धरिले पटकन. सेवा अजून करायची, विनवून मागितले जीवनदान. स्वामी खदा खदा हसले, यमदूतास सांगितले. समोरील बैलासने भले, असे तात्या माझा निस्सीम भक्त. तोची नवल घडले, यमदूताने बैलास नेले. अद्यापही जीव वाचविले, ऐसेची अगणित. ठेवा मन पवित्र, करा स्वामी सेवा अहोरात्र. नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाचेही नाही. सुंदरबाईस सेवा घडली, सोलापुराहून होती आली. कारभार सर्व बघू लागली, असे तिची पूर्वपुण्याई. गर्व तिला झाला, ठेवू नको रे हिला. स्वामी बदले चोळप्पाला, सेवा करून ठरली अभागी. ऐसी वृत्ती नसावी, सेवा शुद्ध असावी. पवित्र मनाने करावी, नाहीतर फोल सारे ठरते. चोळप्पा पुत्र कृष्णाप्पा करे स्वामींची सेवा. स्वामी सेवा तोची होता, एक त्याचा मेवा. कुचेष्टेने जन म्हणती, काय हुशारी वाहावा. नाही लक्ष चोळप्पाचे मुलांच्या शिक्षणाकडे. म्हणती स्वामी मुले माझी भाग्यवंत. देत नाहीत सेवेत कधी अंत. नसे महत्व कशास परमार्थार्थ. कळली याची महती तोची धन्य. बाळप्पा स्वामींचा भक्त महान, करीतसे सदोदित अनुष्ठान. असे स्वामींचा सेवक छान, सदोदित प्रसन्न स्वामी त्यावरी. वारंवार स्वामी सांगत त्यास, मी देतसे माझ्या शिक्कामोर्तबास. आशीर्वाद असे तुझ्या कार्यास, कार्य करी मीच तुझ्या द्वारा. बाळप्पाची थोरवी वाढली, गुरुमंदिरी भाविकांची गर्दी लोटली. स्वामी कार्याची धुरा वाहिली, बाळप्पाने अखंडित. माझ्या जीवीचे जीव स्वामी महाराज. कैसी वर्णू थोरवी कळेना मज. आहे साम्य काही आमच्या जीवनात. सांगतो तुम्हास परिलीनता आहे मनात. नृसिंह नाव असे स्वामींचे अन माझ्या आजोबांचे. जन्मनाम चैतन्य स्वामींचे नि माझे. स्वामी अन मी मीन राशीचे. स्वामी प्रज्ञापुरीचे, प्रज्ञा नाव कन्येचे. स्वामी आले अक्कलकोटी ललिता पंचमीस. प्रज्ञाचाही असे तो जन्मदिवस. स्वामी झाले समाधीस्थ,
चैत्र कृष्ण त्रयोदशी चतुर्दशीच तोची माझा जन्म आलो स्वामी कार्यास। स्वामी सांगू लागले भक्तास, निघालो आम्ही निजधामास। देऊ नका दुःख चित्तास, राहीन मी तुमच्याच साठी। मज जे जण अनन्य भावे भजतील, करुणी चिंतन उपासना माझी करतील। सदा सर्वदा माझ्याशी युक्त राहतील, निष्कामी भक्तांचे सर्व मी करीन। श्लोक गीतेतील असा म्हणून स्वामींनी दिले अभयदान, केले सर्वांचे समाधान। बसले पद्मासन घालुनी, स्वामी क्षणार्धात निमग्न झाले निजानंदात। भक्त बसले मस्तक आपटत, हाहाकार सर्वत्र पसरला। स्वामींना दया आली, समाधी उतरवली। हम गया नहीं जिंदा है आरोळी दिली, गेले पुन्हा निजानंदी। भक्त मग सावरले, लीला स्वामींच्या आठवू लागले। भजन सर्वत्र सुरू झाले माऊलीचे माझ्या। सन 1878 मंगळवारी, चैत्र कृष्ण त्रयोदशी, 4 वाजता दुपारी। निजानंदी गेले स्वामी प्रज्ञापुरी, बहुधान्य नाम संवत्सरी। समाधिस्थ झाले स्वामी वडाखाली, विमान करुणी दिव्यमूर्ती त्यात बसवली। चोळप्पा घरी समाधी होती गेली, यात्रा तेथे येऊनी पोचली। पाटणवा चंदनी, ठेविला समाधी स्थानी। अश्रू वाहती नयनी, भक्तांच्या माझ्या। पूजा आरती झाली जयघोषात, महाराजांस बसविले समाधीत। नीरव शांतता पसरली क्षणार्धात, बाळप्पा लावी अत्तर स्वामीस। मस्तक चरणी ठेवुनी, समाधी बंद करुणी। स्वामी राहती चिरंतनी, घोष झाला एकच, हर हर महादेव। सांगतेसे प्रताप महिमा स्वामींचा, लुटूया सारे आनंद फुकाचा। संकटी पोती त्रिकाल वाचा, होतसे त्वरित संकट निरसन। स्वामींनी दिला दृष्टांत, येतात जे भक्त गोगावले मठात। ते बसलेत माझ्या नौकेत, भिऊ नका मी असे नौका वल्हवत। नोव्हेंबर 26 सन 2006। श्री स्वामी समर्थ महात्म्य, पोथी गेली पूर्णत्वास। रविवार दिन महात्म्य आहे चंपा षष्ठीत। योजना होती ऐसी समर्थ कृपे, प्रताप अनंत गोगावलेकडून लिखाण झाले। स्वामी समर्थांनीच लिहून घेतले, कळवळूनी समर्थांजवळी एकची मागितले। स्वामी देवा भक्ता उद्धरावे, तत्काळ स्वामींनी आशीर्वाद दिला। नित्य वाचेल जो या स्वामी महात्म्याला, त्यासी भय कशाला। संभाळीन मी सदैव भक्ताला। इति श्री स्वामी समर्थ महात्म्य कथन समाप्तम। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज महाराज, श्री समर्थ श्री सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।